हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी तुम्हाला आज दाखवणार आहे भोगीच्या भाजीची रेसिपी आणि ज्वारीची भाकरीची रेसिपी. भोगीची भाजी आणि ज्वारीची भाकरी ही शरीराला उष्णता प्रदान करण्याचं काम करतात आणि हिवाळा ह्या थंडीच्या ऋतूमध्ये ह्या हिरव्यागार पालेभाज्या अगदी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर ह्या पालेभाज्यांचा आणि भाकरीचा आस्वाद घेण्याचा हा उत्तम दिवस म्हणजे भोगी हा मानला जातो. रेसिपी करताच ज्वारीची भाकरी मी कशी बनवायला शिकले ह्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भोगीची भाजी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं जी भाजी असते ती घेवड्याची असते. श्रावण घेवडा म्हणतात त्याला. हिंदीमध्ये ह्या भाजीला पापडी देखील म्हटली जाते. तर मी मार्केटमधून अशा प्रकारचा हा श्रावण घेवडा घेऊन आली होते. त्यानंतर मी वाटाणे, ओले चणे, वांगी आणि गाजर घेऊन आले होते भाजी बनवण्यासाठी. तर संपूर्ण भाजी ही मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साफ करून घेतलेली आहे. वांगी, टोमॅटो, कांदा हे बारीक कट करून घेतलेले आहेत. नंतर भाजीला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे 1-2 वेळा आणि संपूर्ण तिला गाळून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. नंतर कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावरती मी त्यामध्ये कांदा आधी टाकलेला आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तसंच लसूणही मी ठेचून घेतला होता बारीक, तो त्यामध्ये ॲड केला आहे आणि त्याला चांगलं लाल होईपर्यंत परतून घेतलं आहे. कांदा चांगला नरम झाल्यानंतर त्यामध्ये हळद, चटणी आणि मीठ असं मी क्रमाक्रमाने त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. नंतर हे सगळं मिश्रण चांगलं परतून घेतलेलं आहे. ह्या भाजीमध्ये शेंगदाणे वापरले तरीही चालतात, पण मी शेंगदाण्याचा कूट वापरला होता त्यामुळे मी शेंगदाणे स्किप केलेले आहेत. तर टोमॅटो घालून घेतला. टोमॅटोही चांगला परतून घेतला. पुन्हा हे मिश्रण एकत्रित करून त्यामध्ये जी भाजी धुवून घेतली होती ती ॲड केली आणि पुन्हा हे मिश्रण संपूर्ण चांगलं मिक्स करून घेतलं. भाजी थोडी नरम झाल्यानंतर तिला मी चांगलं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे आणि भाजी थोडी नरम झाल्यानंतर मी त्यामध्ये भाजके तीळ ॲड केलेले आहेत. थोडेसे भाजून घेतलेले आहेत हे, त्यामुळे भाजीला चांगली चव येते. तीळ घालून घेतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे. शेंगदाण्याच्या कूटमुळे ही भाजी खूप अप्रतिम लागते. यामध्ये मी गुलाब मसाला वापरला नव्हता त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये घातला आहे आणि सुकी भाजी बनवली, पण ती खूप छान लागते चवीला. भाजी पुन्हा थोडं मिश्रण हलवून नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, जेणेकरून भाजी खाली कढईला चिकटणार नाही. आणि नंतर त्यावर झाकण ठेवून मग मी त्याला चांगलं वाफेवर शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भाजी दिसायलाही खूप सुंदर दिसते. त्याला खूप एक असा नॅचरलच खूप छान कलर येतो त्या भाजीला. ही भाजी जर तुम्ही बघितली नसेल किंवा बनवली नसेल कधी तर नक्की एकदा ट्राय करून बघा. अशा प्रकारे भाजी खूप चविष्ट लागते. भाजी एका बाजूला शिजत असताना मी दुसरीकडे ज्वारीचं पीठ मळायला घेतलं होतं. तसं तर आम्ही मुळात कोकणी असल्यामुळे आमच्याकडे ज्वारीची भाकरी खाल्ली जात नाही. तर मला ज्वारीची भाकरी यायची नाही बनवायला. मी फक्त तांदळाचीच भाकरी बनवायची. तर ज्वारीची भाकरी कशी बनवायला शिकले हे मी तुम्हाला सांगते थोडक्यात. आमच्या इथे समोर एक मामा राहायला होते, तर त्यांनीही मला ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे शिकवलं होतं. ज्वारीच्या भाकरीचं पीठ कसं मळायचं हे त्यांनी मला शिकवलं होतं. ज्वारीची भाकरी जर बनवायची असेल ना मित्रांनो, तर त्याचं पीठ अगदी व्यवस्थित त्याला मळायला लागतं. थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं असतं ज्वारीच्या भाकरीचं, जेणेकरून ती भाकरी आपली खूप चांगल्या प्रकारे आपल्याला थापता येते.
पीठ थोडंफार घट्टसर मळल्यानंतर जर आपल्याला लागल्यास त्याला पाण्याचे हात लावून थोडे नरम करून मग नंतर त्याचा व्यवस्थित गोळा बनवून ही भाकरी व्यवस्थित थापून घ्यायची आहे. भोगी होती तर मी त्याला तीळही लावून घेतले होते भाकरी बनवण्यासाठी. वरून तीळ घालून अशा प्रकारे थापून ही माझी भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्या मामांना खरंच खूप धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांच्यामुळे मला इतकी छान ज्वारीची भाकरी बनवता आली. त्यासाठी त्या मामांना नेहमीच माझं खूप कौतुक वाटायचं. कारण ते मला नेहमी म्हणायचे की तू कधी पण घरी येतेस ना थकून भागून, तरी तुझ्याने चेहऱ्यावर नेहमी आनंदच असतो, नेहमी गोड स्माईल असतं. ते बघून आम्हाला खरंच खूप बरं वाटतं. हे असं ते नेहमी मला बोलायचे आणि नेहमी ते खुश व्हायचे. आणि मित्रांनो, खरं सांगू का, तर अशा या छोट्या छोट्या गोष्टीच आपल्या मनाला खूप समाधान देऊन जातात. कोणीतरी केलेलं छोटंसं कौतुक हे आपल्याला काहीतरी नवीन करण्याचं आणि शिकण्याची प्रेरणा देऊन जाते. आपल्याभोवती अशा पॉझिटिव्ह लोकांचा नेहमीच वावर असतो, जे आपल्याला आयुष्य खूप छानपणे जगण्यासाठी आणि नवीन काहीतरी करण्यासाठी एक प्रेरणा देऊन जातात. तर त्या मामांना खरंच खूप थँक्यू. तेही उत्तम अशा एका पदावरती कार्यरत होते. ते पोलीस होते आणि तरीही त्यांना माझ्याबद्दल खूप अभिमान वाटायचा. तर हे ऐकूनच मला खूप आनंद व्हायचा. मला तर वाटायचं की मी त्यांचं नेहमी कौतुक केलं पाहिजे, तर उलट तेच माझं कौतुक करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे भोगीची भाजी आणि गरमागरम भाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच माझा चांगले व्हिडिओ बनवण्याचा नेहमी प्रयत्न असेल, तर त्या प्रयत्नांना तुमच्याही सपोर्टची आणि पाठबळाची आवश्यकता आहे. धन्यवाद.